साहेब मला माफ करा असं म्हणत वसंत मोरेंनी अखेर मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. त्यांची ही फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. वसंत मोरेंच्या नाराजीच्या चर्चा गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू होत्या. काल मध्यरात्री फेसबुक पोस्ट करत नाराजी आणि दुपारी राजीनामा यामुळं वसंत मोरे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलेत. राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग नमस्कार करत वसंत मोरेंनी राजीनामा दिलाय. त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलंय, माननीय श्री राजसाहेब ठाकरे, विषय माझ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात आपणास सप्रेम जय महाराष्ट्र. पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना त्याही आधीपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्यानं काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो. त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू वसंत उर्फ तात्या मोरे. मर्यादेच्या बाहेर त्रास केल्यानंतर माणूस शांत होतो असा मजकूर असलेली पोस्ट वसंत मोरे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पुणे मनसेत अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचं समोर आलंय. आता आपली कोणाकडूनही काहीही अपेक्षा नाही असं देखील वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांच्या या पोस्टमुळे पुणे मनसेत सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. राज ठाकरे यांचे विश्वासू आणि पुण्यातील कट्टर मनसैनिक म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे. वसंत मोरे हे नेहमी त्यांच्या धडाडीच्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटवलाय. त्याचबरोबर पुण्यात मनसे पक्षाच्या विस्तारामागे देखील वसंत मोरे यांचा मोठा हातभार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे पक्षांतर्गत संघर्षामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात वसंत मोरे यांनी अनेकदा फेसबुक पोस्ट करत आपली खदखद व्यक्त करून दाखवली आहे. सोमवारी मध्यरात्री देखील वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडे अपेक्षा ठेवतो असं मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी कायमच पुढे असणाऱ्या वसंत मोरे यांना स्वतःला कोणाचा त्रास आहे, त्यांची कोंडी कोण करतंय, हे असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.